Hello friends, welcome to our channel Narayani Tech Academy. If you haven't subscribed our channel, please subscribe and press the bell icon to get the update of our latest videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी इंग्रजी विषयातील जो लेसन आहे ॲन एपिटॉम ऑफ करेज त्याचा सेकंड पार्ट डिस्कस करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body. आता कालांतराने काय झालं की स्टीफन्स हॉकिन्सवर त्यांच्या आजाराचा प्रभाव वाढतच गेला अँड लेफ्ट हिम डिसेबल, आणि त्यांचं संपूर्ण शरीरच अपंग होऊन बसलं होतं. ही बिगॅन स्टडिंग दी कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल. परंतु ह्याच काळात त्यांनी ब्लॅक होल या संकल्पनेचा, अंतरिक्षाचा अभ्यास सुरू केला होता. कशासाठी? टू गेट PhD, कारण त्यातली PhD त्यांना डॉक्टरेट डिग्री मिळवायची होती. बाय धिस टाईम ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. परंतु या काळात त्यांचं संपूर्ण शरीराची हालचाल मंदावली होती आणि ते व्हीलचेअरवर खिळून बसले होते. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. त्यांच्या बोलण्यावरचा आणि त्यांच्या हातावरचा ताबा मात्र, कंट्रोल मात्र खूपच कमी झालं होतं. The study of black holes sparked his imagination with bright ideas. त्या ब्लॅक होलच्या स्टडीमध्ये, त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना अनेक नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन शोध लागत गेले. ही मेड मेनी इपोक मेकिंग. आता इपोक मेकिंग म्हणजेच काय, तर अतिशय महत्त्वाची अशी काही स्टेटमेंट्स त्यांनी त्या काळी केली, जेव्हा एक विशिष्ट प्रचलित सिद्धांत त्यावेळी सगळीकडे मानण्यात आलेले होते. त्या सिद्धांतांना हादरवून टाकणारे असे काही स्टेटमेंट डॉक्टर हॉकिन्स यांनी केले होते. बिकॉज सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. शास्त्रज्ञांचे असे मान्य होते की या जगाची, या विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड स्फोटातनं झाली आहे. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, आणि हीच संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि काही स्टेटमेंट्स, काही पुस्तक स्टीफन हॉकिन्स यांची छापण्यात आले त्यांच्या विचारांची, आणि त्यांचं नाव होतं लाय अल्जेब्रा. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. आता त्यांचे संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरवरच खिळून बसलेले होते, परंतु त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी जमेची बाजू होती, ते म्हणजे त्यांच्या हाताचं एक बोट हे मात्र हालचाल करत होतं, आणि त्याच्या माध्यमातून आणि संगणकाच्या माध्यमातूनच त्यांच्या मनातील विचार ते व्यक्त करू शकत होते. डॉक्टर हॉकिन्स इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. विज्ञानातील त्यांच्या संशोधनामुळेच त्यांच्यावर अक्षरशः पदव्यांचा, डॉक्टरेट पदव्यांचा आणि अनेक अवॉर्डचा त्यांच्यावर अक्षरशः वर्षाव झाला. ही इज अ फेलो ऑफ दी रॉयल सोसायटी. फेलो म्हणजेच काय, तर रॉयल सोसायटीचे ते सहकारी बनले होते. अँड मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. त्याचप्रमाणे US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सभासद देखील बनले होते. इन्स्पाईट ऑफ बिईंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेच्या बाबतीत त्यांना अल्बर्ट आईन्स्टाईनच्या समतुल्य मानले जात होते, तरी देखील डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. परंतु डॉक्टर हॉकिन्स कसे होते, अतिशय नम्र असे व्यक्ती होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, अतिशय साधे विचारांचे. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमन इन माइंड. तर लेमन म्हणजेच काय इथे, तर कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसांना लक्षात ठेवून त्यांनी आपल्या विज्ञान शाखेची, विज्ञान संशोधनाची त्यांनी पुस्तकं छापली गेली होती. त्यांची भाषा शैली इतकी ल्युसिड म्हणजे काय, सोपी, सहज होती की अगदी ज्याला विज्ञानामध्ये ज्याला की फारशी आवड नाही त्याला देखील वाचल्यावर त्यातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्याचा अर्थ त्यांना अगदी सहज समजत असे. His book A Brief History of Time is one of the best selling books of our time. त्यांचे A Brief History of Time हे पुस्तक त्या काळातील सर्वात मोठ्या प्रमाणात विकले गेलेले पुस्तक होते. On being asked how he feels about having the dreadful ALS, जेव्हा त्यांना एकदा विचारण्यात आले की तुमच्या आजाराबद्दल, या जीवघेण्या आजाराबद्दल तुम्हाला काय वाटते, So Dr. Hawkins, the
क्विंटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम. क्विंटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम म्हणजेच काय, सकारात्मकतेचे, पॉझिटिव्हिटीचे एक उत्तम उदाहरण आहेत. ते आपल्याला दिसून येते. बघा ते काय म्हणाले, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम दी रेस्ट. जे इतरांना वाटते तेच मला वाटते. आय ट्रायड अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. मी शक्य तितकं नॉर्मल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स. त्याचप्रमाणे मी माझ्या आजाराचा किंवा माझ्या ह्या परिस्थितीचा विचार करून दुःख करत बसणे मला आवडत नाही. डॉक्टर हॉकिन्स फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. डॉक्टर हॉकिन्सचं अशी मान्य होती, त्यांची अशी धारणा होती की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, मिलेनियम म्हणजेच काय, तर जवळजवळ 1000 वर्षांचा काळ, सहस्त्र आपण त्याला असं म्हणतो. तर पुढच्या सहस्त्र काळामध्ये काय होईल, तर सायन्स याचा शोध लावेल की या जगाची उत्पत्ती कशी झाली आहे, त्याचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच होईल. Like Dr. Hawkins, there are many people who display exemplary courage in their life. डॉक्टर हॉकिन्सप्रमाणेच अशा अनेक व्यक्ती आहेत आणि होऊन गेल्या, त्यांनी त्यांच्या असामान्य अशा साहसामुळे कठीण परिस्थितीवर देखील सहज मात केलेली आहे. तर अशा या सगळ्या हिरोंना आपण सॅल्यूट करूया, कारण परमेश्वर त्यांच्याच पाठी उभा राहतो जे कधीही हार मानत नाही. म्हणूनच तर म्हटले जाते की खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.